आंब्याचं सीझन संपायच्या आत ही रेसिपी करून ठेवा, म्हणजे मस्तपैकी तुम्हाला महिनाभर आंब्याचा स्वाद चाखता येईल। चला तर मग ही रेसिपी कोणती आहे ती बघूया। मस्तपैकी मऊ लुसलुशीत आणि एकदम स्वादिष्ट असे आंब्याचे आम्रखंड बनवलेले आहे। हे आम्रखंड अगदी महिनाभर असे टिकते। मस्तपैकी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं, महिनाभर मस्त जेवढं लागेल तेवढं काढून घ्यायचं आणि मस्त खाऊन घ्यायचं। तुम्ही बघा, हे अशा प्रकारे जर रेसिपी केला तर तुमचे महिनाभर आम्रखंड खराब होणार नाही आणि बिना केमिकलचं तुम्ही आम्रखंड घरच्या घरी बनवून खाऊ शकता। आम्रखंड खराब होऊ नये म्हणून काही टिप पण सांगितल्या आहेत, त्या मी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता आपण आम्रखंड बनवायला सुरुवात करूया। इथे मी आम्रखंड बनवण्यासाठी 1 लिटर घट्ट असे दही घेतलेले आहे। हे थोडंसं गाईचं दही आहे, त्यामुळे थोडंसं पातळ आहे। तर तुम्ही म्हशीचं जर दही घेतलं तर एकदम घट्ट असे तुम्हाला भेटेल। इथे मी 1 लिटर दही घेतलेलं आहे, ते मी मस्तपैकी आता कपड्यामध्ये गाळून घेणार आहे। असा पातळ असा कपडा घ्यायचा आणि 1 लिटर दही त्यामध्ये ओतून घ्यायचं। चमच्याच्या साहाय्याने त्यात दही थोडंसं हलवून पाणी काढायचं आणि नंतर थोडंसं असं कपड्यामध्ये बांधून ठेवायचं दही रात्रभर। आता इथे जास्त दही असल्यामुळे थोडं कपड्याच्या बाहेर येते, पण हळूहळू असं थोडंसं बांधून ठेवायचं आदर, तर असं थोडंसं बांधून ठेवल्यामुळे पाणी निथळून जाणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, मी रात्रभर दही बांधून ठेवलेलं आहे, तरी थोडंसं हलकंसं पाणी दिसतच आहे त्यामध्ये। तर सकाळचे मी 4ला उठलेली होते, तर अशा प्रकारे दही होतं। तर मी ते बघून वापस बघितलं तर भरपूर असं पाणी निघालेलं होतं, तरी पण थोडंसं ओलसर असं दही होतं, त्यामुळे त्यावर परत आणखीन जड वस्तू ठेवून दिले। तर तुमच्याकडे जास्त वजनाची वस्तू असेल तर ती जर ठेवला तर लवकर पाणी निथळून जाईल। इथे माझ्याकडे काही नव्हतं म्हणून मी आपलं उकळी ठेवून दिली होती। आता इथे तुम्ही बघू शकता, तरी पण संपूर्ण पाणी गेलेलं आहे माझं, खाली दह्याचं पाणी उरलेलं आहे, ते आपण आता टाकून देणार नाही, ते झाडाला घालायचं। आता इथे तुम्ही बघू शकता, मस्तपैकी घट्ट असं दही भेटलेलं आहे, ते दही आपण काढून घेणार आहोत बाउलमध्ये। इथे जास्तीत जास्त होईल तेवढं मी घट्ट दही घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अंश जास्तीत जास्त कमीच राहिलेला आहे। अशा प्रकारचं जर दही घेतलं तर आपलं आम्रखंड खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकून राहतं। आणि आपण जो आंब्याचा रस पण घालणार आहोत ना, त्याची पण काळजी घ्यायची, त्यामध्ये थेंबरही पाणी न घालता तो रस यामध्ये वापरायचा, म्हणजे आपलं आम्रखंड महिनाभर टिकतं। आता इथे मी चवीनुसार साखर टाकून घेते। आता मी तुम्हाला दाखवते मी रस कसा घेतलेला आहे, बिलकुल आंब्याचा गरच काढून घेतलेला आहे, त्यामध्ये थेंबरही पाणी घातलं नाही आणि आपण विलायची वाटून घातलेली आहे, तर तुम्ही बारीक पावडर करून पण टाकू शकता। आता हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी। तुम्हाला इथे मी दाखवते, एवढं एकजीव करायचं की दही आणि आम्रखंड बिलकुल ओळखू येणार नाही। अशा प्रकारे एकदम क्रीमी आपलं असं आम्रखंड झालं पाहिजे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याला मिक्सरमध्येही मिक्स करून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये करून घेतल्याच्या नंतर ते ना खराब होतं, म्हणजे गरम होतं आणि त्यामुळे थोडंसं पातळ होतं आम्रखंड। त्यामुळे अशाच प्रकारे आम्रखंड करून घ्यायचा, म्हणजे छानपैकी एकदम परफेक्ट असं होईल। आता मला थोडीशी साखर कमी वाटली म्हणून थोडीशी मी वरतून टाकून घेतलेली आहे। आता इथे आपलं परफेक्ट असं आम्रखंड तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सोपी रेसिपी आहे आम्रखंडची, एकदम परफेक्ट असं आम्रखंड घरच्या घरी तयार होतं। आणि याचा घट्टपणा पण बघा, आपण याला अजून फ्रीजमध्ये पण ठेवलं नाही तरी पण असं घट्टसरच आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपले मस्त टेस्टी असे आम्रखंड तयार झालेले आहे। तर तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप फॉलो करा आणि मस्तपैकी आम्रखंड तयार करून घ्या। बघा, 1 महिनाभर आंब्याचा स्वाद चाखल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही। चला तर मग मस्तपैकी आम्रखंड करून ठेवा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।